हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कुकरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बुकलिस्ट विषयी बोलणार आहोत. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांची विचारणा केली होती की बॉटनी ऑप्शनल आम्ही घेतोय, आम्हाला बुकलिस्ट पाहिजे. तर ही एक स्टँडर्ड बुकलिस्ट मी तयार केलेली आहे. या स्टँडर्ड बुकलिस्टमध्ये आपला जो सिलेबस आहे, फॉरेस्ट सर्व्हिसचा असेल, युपीसीचा असेल, राज्यसेवेचा असेल किंवा युपीसीची फॉरेस्ट सर्व्हिस असेल, त्याच्यामधला जेवढा काही सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण सॅटिस्फाईड करणारी आणि त्याच ताकदीची पुस्तकं मी तुम्हाला इथे देतो. त्याच्यामुळे ही रेफरन्स बुक आपण तुम्ही प्रत्येकाने यूज केली पाहिजे आणि प्रत्येकाने ही जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुम्ही नोट डाऊन केली पाहिजे. त्याच्यामधलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे सेल बायोलॉजी, जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. हे जे काही 3 टॉपिक आहेत त्या 3 टॉपिक्सला सॅटिस्फाईड करणारं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे क्राफ्ट सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. जेराल्ड कार्पचं पुस्तक आहे. सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स साठी स्पेशली यूज केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला हे पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्हाला या 2 टॉपिकसाठी, याच्यामध्ये आपला जेवढा काही सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण सॅटिस्फाईड करण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही रेफरन्स बुक म्हणून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जे दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी. फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्रीसाठी आहे. त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे फंडामेंटल ऑफ प्लांट फिजिओलॉजी. तेज आणि झायगर, मोलर आणि मॉर्फे यांचं हे पुस्तक आहे. प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री याच्यासाठी हे खूप उत्तम पुस्तक आहे. आपला जो सिलेबस आहे, युपीसीचा असेल, एमपीसीचा असेल, दोन्ही सिलेबस हे कम्प्लीट, त्याच्यामध्ये 100% सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे हे पुस्तक या प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे 2 पुस्तकं आहेत, पीडी शर्मा यांचे पुस्तक आहे ते दोन्ही. याच्यामध्ये इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट, दुसरं आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीसाठी पीडी शर्माचं पुस्तक आहे हे, आणि हे इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट मध्ये. मायक्रोबायोलॉजीचे जेवढे टॉपिक आहेत, व्हायरस आहे, आपल्याला आता मी महाराष्ट्र वनसेवेची गोष्ट बोलतो, व्हायरस आहे ना, बॅक्टेरिया आहे, प्लाझ्मिड आहे, फंगस आहे, या बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं कव्हर होऊन जातील. कशामध्ये? याच्यामध्ये. इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं पुस्तक आहे हे खूप डिटेल पुस्तक आहे, खूप जाडं पुस्तक आहे आणि खूप डिटेल पुस्तक आहे. एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजीच्या रिलेटेड प्रत्येक आस्पेक्ट याच्यामध्ये कव्हर आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं पुस्तक आहे आणि खूप डिटेल आहे. मी मागच्या वेळेस नेचर कन्झर्वेशन आपला जो पेपर होता त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस मी हे पुस्तक यूज केलं होतं. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट संदर्भात जेवढे काही नेचर कन्झर्वेशन क्वेश्चन विचारले जात होते ते सर्वचे सर्व याच्यामधून लाईन बाय लाईन मला लाईन मध्ये ते क्वेश्चन दिसायचे, इतकं ताकदीचं पुस्तक हे आहे. आणि मला वाटतं सर्वचे सर्व जेवढे काही फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये काम करणारे लोक असतील ते सर्वचे सर्व हे यूज करतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे खूप ताकदीचं पुस्तक हे आहे. त्याच्यामुळे हे घेतलंच पाहिजे. रेफरन्स बुक म्हणून हे दोन्ही पण असले पाहिजे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि मॉर्फोजेनेसिस साठी. प्लांट ब्रीडिंग प्रिन्सिपल अँड मेथड्स, बीडी सिंगचं पुस्तक आहे. आपला जो सिलेबस आहे ह्या सिलेबस सॅटिस्फाय करणारं पुस्तक आहे. आपला प्लांट ब्रीडिंगचा आहे ना, बायोटेक्नॉलॉजी आहे आणि मॉर्फोजेनेसिसचं आहे. हे सॅटिस्फाईड करणारं हे पुस्तक आहे. प्लांट ब्रीडिंग प्रिन्सिपल अँड मेथड नावाचं हे पुस्तक आहे. बीडी सिंग यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्रिप्टोगॅम्स म्हणजे फंगी, अल्गी आहे, ब्रायोफाइट, टेरिडीफॉइटसाठी हे पुस्तक आहे. डायव्हर्सिटी ऑफ मायक्रोब अँड क्रिप्टोगॅम्स, सिंग पांडे जैनचं आहे. सिंग पांडे आणि जैनचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं पुस्तक आहे, खूप नावाजलेलं पुस्तक आहे. प्रत्येक ठिकाणी या टॉपिकसाठी, क्रिप्टोगॅमसाठी, अल्गे, फंजी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट याच्यासाठी हे हमेशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी यूज केलं जातं आणि खूप नावाजलेलं पुस्तक हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जिम्नोस्पर्मसाठी आहे. जिम्नोस्पर्मसाठी आपल्याला जर पुस्तक, हे महत्वाचं पुस्तक आहे जिम्नोस्पर्मसाठी, भटनागरचं आणि मोहित्राचं. भटनागर आणि मोहित्राचं हे पुस्तक आहे, जिम्नोस्पर्मसाठी मोस्टली यूज केलं जातं. आता त्याच्यानंतर आहे अँजिओस्पर्म, प्लांट सिस्टमॅटिक थ्योरी अँड प्रॅक्टिस. हे गुरुचरण सिंगचं पुस्तक आहे. गुरुचरण सिंगचं पुस्तक हे आहे. त्याच्यामुळे हे पण खूप महत्वाचं आहे आपल्याला अँजिओस्पर्मसाठी. त्यामुळं हे जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं आपला 100% सिलेबस कव्हर करतात. त्याच ताकदीची ही सर्व पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं तुम्ही एक लिस्ट करून तुमच्या आपल्या बुक लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे. इतकी ही पुस्तकं आपल्याला महत्वाची आहेत. त्यामुळं ज्यांना ही पुस्तकं पाहिजे होती त्यांना ही पुस्तकं मी तुम्हाला या बुकलिस्टच्या माध्यमातून आपला सिलेबस सॅटिस्फाईड करणारी हे सर्व टॉपिक आहेत. बाकीचे जेवढे काही टॉपिक आहेत, राहिलेले टॉपिक आहेत, ते तुम्ही नेट सर्च वगैरे करून किंवा बऱ्याच साऱ्या वेबसाईटवर तुम्हाला ते बाकीचे टॉपिक मिळून जातील. त्याच्यामुळे काय आहे, हे जे टॉपिक आहेत, जेवढे मी सांगितलेले आहेत, जेवढे टॉपिक आहेत जे की खूप महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने, बाकीचे कुठेतरी आपल्याला त्याचं रेफरन्स मटेरियल मिळत नाही, आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे काय आहे, हे स्टँडर्ड बुक मधून केलेलं पुरते. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त
जर एखाद्याला जर याची स्टँडर्ड बुक खूप फास्ट खूप लेंदी असतात आणि खूप मोठे मोठे असतात, त्या कारणाने रेफर करणं झालं नाही, तरी पण माझं म्हणणं की माझ्या नोट्स ज्या की मी स्पेसिफिकली आपल्या फॉरेस्ट सर्व्हिससाठी बनवलेल्या आहेत, राज्यसेवेसाठी बनवल्या आहेत, युपीएससी साठी बनवल्या आहेत, त्या तुम्ही यूज केल्या. ही जी सर्व पुस्तकं आहेत या पुस्तकामधून त्या कंपाईल केलेल्या असतात. त्याच्यामुळे काय आहे, ते पण एक स्टँडर्ड सोर्स म्हणून तुम्ही यूज करू शकता. तुम्ही त्याचाही, कारण ते मुद्देसूद दिलेले आहेत, टॉपिक वाईज दिलेले आहेत, तुम्हाला इकडे तिकडे जास्त भरकटाची गरज नाही. जेवढा रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार त्या नोट्स असतात, त्याच्यामुळे त्या पण यूज केल्या तरी चालते. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.